दुसरीकडे आपण पाहतोय की सलग चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच आहे। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता खालावली आहे। जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती देखील करण्यात आली आहे। आणि उपोषण स्थळावरून अर्थात अंतरवली सराटीतून आमचे प्रतिनिधी संजय सरोदे सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, आपण पाहतोय की जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस, त्यांची प्रकृती खालावली आहे। सध्याची काय स्थिती आहे? त्यांनी माध्यमांशी आता संवाद साधलाय का? सागर, आपण या ठिकाणी बघू शकतो की जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि जरांगे पाटील या उपोषणादरम्यान हे उपोषण कठोर करत आहेत। या उपोषणादरम्यान त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचाही त्याग केला आहे। कुठलाही मेडिकल उपचार घेत नाहीत आणि त्यांची जी मागणी आहे, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं आणि त्यासाठी ज्या नोंदी सापडल्यात, ज्या कुणबी जातीच्या नोंदी सापडल्यात, त्या नोंदीच्या आधारे ज्या सगळ्या सोयऱ्यांना ते आरक्षण भेटलं पाहिजे। त्याचा जो अध्यादेश निघालेला आहे, त्या अध्यादेशाची सरकारने अंमलबजावणी करावी आणि त्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, असंही जरांगे पाटील यांची मागणी आहे। काल जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ असतील, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल असतील, त्यांनी जरांगे पाटील यांची रात्री भेट घेतली, त्यांना पाणी पिण्याची विनंती केली। परंतु जरांगे पाटील यांनी त्यांनाही ठणकावून सांगितलं की जोपर्यंत सरसकट आरक्षण किंवा जो अध्यादेश निघाला आहे त्याची अंमलबजावणी होत नाही आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, पाणी घेणार नाही, असं जरांगे पाटील यांनी सांगितले। परंतु आज महत्त्वाच्या घडामोडी, कदाचित कॅबिनेटमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भात जी जरांगे पाटील यांची मागणी आहे त्या संदर्भात चर्चा होऊ शकते, अशी आपल्याला माहिती कळते। परंतु जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केले अत्यंत कठोर आहे आणि गेले 3 दिवस झाले जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आपल्याला या ठिकाणी दिसते। सागर, नक्कीच संजय, धन्यवाद।